नमस्कार सर्वांना, मी आहे अर्पिता आणि माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे इन्स्टंट डोसा पोहा आणि रव्यापासून, जो इतका छान टेस्टी बनतो आणि फटाफट एकदम इन्स्टंट, म्हणजे आपण लगेच करू शकतो बिना तयारीचा, आपली आधी तयारी काही नसताना. आता इथं मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत आणि ते चांगले असे धुवून घ्यायचे आहेत पाण्याने. त्याच्यामध्ये थोडं कचरा स्टेन असेल तर ते निघून जावं याच्यासाठी. आणि आता हे रवा घेतलेला आहे मार्केटमधून, कोणता असेल तो आणू शकता तुम्ही, बारीक 0 नंबरचा किंवा मोठा, कोणताही तुम्ही रवा घातला तरी चालेल. 1 वाटी आणि 1 वाटी हे दही घालायचं आहे त्याच्यामध्ये. आता हे सगळं आपण मीठ घालून, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हा इन्स्टंट डोसा एकदम छान असा स्पॉन्जी होतो, छान टेस्टी पण लागतो आणि सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी आहे, झटपट बनणारी आहे. पावसाळ्यासाठी खास ही इन्स्टंट डोस्याची रेसिपी आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता 7-8 मिनटं भिजत घातल्यानंतर रवा चांगला फुललेला आहे, पोळीसुद्धा चांगले भिजलेले आहेत. आणि आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालून थोडंसं पाणी पण घालायचं आहे, घातलं नाही तरी चालेल. आणि मिक्सरला 1-2 मिनटं असं बारीक करून घेणार आहे. ग्राइंड करून झाल्यानंतर 1-2-3 मिनटांनी बंद चालू करायचं आहे आणि छानपैकी ते बारीक होतं आहे, पाहू शकता. एकसारखं हे झालेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये गरज असेल तर थोडं पाणीसुद्धा तुम्ही ॲड करायचं आहे. थिकनेस बघूनच, जास्त पातळ करायचं नाही आहे, कारण डोसा हा स्पॉन्जी झाला पाहिजे. आपला लोणी डोसा आपण करतो तसा हा स्पॉन्जी डोसा व्हायला पाहिजे. आता 1-2 मिनटासाठी मी ठेवलेला आहे. आणि तोपर्यंत मी इकडे पॅनमध्ये भाजी डोस्याची करून घेते. पॅनमध्ये तेल घातलेलं आहे, बटाट्याची भाजी करायची आहे आपल्याला. त्याच्यासाठी आता ही जिरं आणि मोहरी तेलामध्ये तडतडल्यानंतर आता याच्यामध्ये मी हिरवी मिरची फ्राय करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेले, आता ही मी उडदाची डाळ टाकलेली आहे आणि ही चांगली फ्राय होऊ द्यायची आहे, करपायची नाही आहे, लो गॅसवरती ठेवायचं आहे. हे हाय फ्लेमवरती गॅस ठेवायचा नाही आहे. आणि एकदम छानपैकी अशी ही उडदाची डाळ भाजू द्यायची आहे. आणि हा कांदा मी घातलेला आहे, कांदासुद्धा फ्राय करून घ्यायचा, तो पण मऊ होईपर्यंतच, जास्त असं लालसर होऊ द्यायचं नाही आहे. आणि छान असं परतून घेतल्यानंतर आता त्याच्यामध्ये ही कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. कढीपत्त्यामुळं चांगलं फ्लेवर येतं, छान स्वाद येतो भाजीला, त्याच्यासाठी कढीपत्ता वापरायचा आहे. कढीपत्तासुद्धा परतून घेतलेला आहे चांगला. आणि याच्यामध्ये आता मी मसाले ॲड करणार आहे. प्रथम मी इथं सांबार मसाला घेतलेला आहे. सांबार मसाला भाजीमध्ये घालून बघा, एकदम छान भाजी होती, टेस्टी. मी नेहमी वापरते सांबार मसाला भाजीला. आणि हा गरम मसाला पाव चमचा आणि हे शिमला लाल मिर्च पाव चमचा घातलेला आहे. हिरवी मिरची जरी घातली तरी पण थोडंसं टेस्टला लाल तिखट, शिमला लाल मिर्च पावडर ही घातली पाहिजे. आणि सांबार मसाला, याच्यामुळे ही भाजी डोस्याची खूपच मस्त होते आणि टेस्टी होते. तुम्हीसुद्धा करून बघा. आणि हा उकडलेला बटाटा आहे, हा स्मॅश करून घेतलेला आहे मी पूर्ण. आणि हा सुद्धा असं छान थोडंसं चवीनुसार ह्याच्यात मीठ घालून हे छानपैकी परतून मिक्स करून हे 2 मिनटासाठी वाफवून घेणार आहे. आणि आपली ही भाजी तयार होते. उकडलेला बटाटा घ्यायचा आहे आणि तो चांगला व्यवस्थित स्मॅश करायचा आहे आणि त्याच्यानंतरच ह्याच्यामध्ये घालायचे. आणि वरतून ही कोथिंबीर पण ॲड केलेली आहे. आणि मीठ घालून आता हे वाफवत ठेवलेलं आहे 2 मिनटं. आणि तोपर्यंत हा पॅन ठेवलेला आहे मी डोस्यासाठी. आणि आपलं ते पीठसुद्धा चांगलं भिजलेलं आहे, ग्राइंड केलेलं आहे. आणि त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करून घेतलेलं आहे.
थोडंसं पातळ करून घेते. जास्त काय घालायचं गरज नाही आहे. दही घातलं होतं आपण, त्यामुळे ते व्यवस्थित झालेलं आहे पीठ तयार. आणि आता हे पॅन गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे पीठ जे डोस्यासाठी तयार केलेलं ते घातलेलं आहे. पाहू शकता एकदम छान जाळीदार असा डोसा तयार झालेला आहे. त्याला छान छिद्रसुद्धा पडलेली आहेत ही. आणि 1-2 मिनटातच आपले एक बाजूही फ्राय होते. मीडियम फ्लेमवरती ठेवायचं आहे, गॅस हाय फ्लेमवरती करायचं नाही आहे. आणि छान असा मस्त स्पॉन्जी झालेला आहे डोसा. ओळखणार पण नाही की पोहे आणि रव्यापासून हा बनवलेला आहे. इतका मस्त आणि छान झालेला आहे डोसा. आणि आता हा दुसरा पॅनमध्ये मी डोसा करायला घेतलेला आहे. हा सुद्धा मस्त असा छान जाळीदार आणि सगळ्यांना ही रेसिपी आवडणारी आहे. आणि झटपट इन्स्टंट डोसा आहे हा. त्याच्या आधी तुम्हाला काही आदल्या दिवशी भिजत घालायची गरज नसेल, घातलं नसेल तरी चालेल, तुम्ही झटपट तयार करू शकता. आणि हा माझी डिश तयार आहे. ही डोसे आणि त्याच्यासोबत चटणीसुद्धा केलेली आहे खोबऱ्याची. आणि ही भाजी आपली तयार आहे. हा माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.